नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? आज मी पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे। मी माझा इंट्रो वगैरे नेहमीप्रमाणे काही न देता आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे। व्हिडिओचं स्टार्टिंग पाहून आपण नक्कीच ओळखलं असेल की आज आम्ही मॅप्रो येथे आलेलो आहे आणि इथलाच व्लॉग आज आम्ही शूट करणार आहे। माझे वडील आणि माझा छोटा भाऊ हे गाडीने पुढे आलेले होते, ते व्हिडिओमध्ये आपल्याला जाताना दिसतायत आणि मी, माझी मिसेस आणि माझी मुलगी असे आम्ही 5 जण आलेलो होतो। आम्ही आता जस्ट मॅप्रोच्या पार्किंग एरियामध्ये आलेलो आहे। हा जो आहे तो पूर्ण पार्किंग एरिया आहे। काही लोक आलेले दिसत आहेत। माझी मिसेस आणि माझी मुलगी हे दोघे जण उतरलेले आहेत। भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत। एवढी मोठी स्ट्रॉबेरी पाहून माझी मुलगी डायरेक्ट धूमचकाट पळायला सुरुवात करते आणि पळत पळत जाऊन डायरेक्ट त्या स्ट्रॉबेरी पशीत जाऊन थांबते। जणू काय तिला ही स्ट्रॉबेरी खरोखरची असावी असं वाटत असेल। आणि मग काय, एवढी मोठी स्ट्रॉबेरी पाहून आम्ही तिघांनी तिथे थांबून थोडा वेळ घालवला आणि फोटो सेशनला सुरुवात केली। बरेचसे फोटो आणि व्हिडिओज काढून झाल्यानंतर पुढे जायला सुरुवात केली। तेवढ्यात माझा छोटा भाऊ आणि माझे वडील काउंटरवरती जाऊन सर्व माहिती काढून आलेले मला दिसले आणि त्यांना पाहून माझी मुलगी एखाद्या छोट्या कांगारूच्या पिल्लासारखी पळत पळत जाऊन त्यांना भेटली। थांब आलो 1 मिनिट। आणि मी माझ्या भावाला आवाज देऊन थांबण्यास सांगितले, कारण मला पण काउंटरकडे जाऊन थोडी माहिती काढायची होती आणि आपणास ही थोडीशी माहिती दाखवायची होती। इथे आल्यानंतर आपल्याला एक वॉशरूमचा बोर्ड दिसेल, त्याच्याच बरोबर खालच्या साईडला हा मॅप्रो गार्डनचा मॅप दिसतोय आणि इथं मागे पार्किंग आहे आणि हा हॉटेल एरिया आहे, जिथे फक्त 99 रुपयामध्ये पण आपल्याला पापड लोणच्याचं जेवण मिळतं। हा त्याचा पूर्ण एरिया आहे मॅप्रोचा। आणि लगेच माझ्या मुलीचं इथे फोटो सेशन चालू झाले। माझा भाऊ आणि वडील आतमध्ये जाताना दिसत आहेत। ऑफिसमध्ये जातानाच आपल्याला मॅप्रो फूड पार्कचा जो रेट आहे तो दिसत असेल। मॅप्रो कोर्ट, मॅप्रो टूर वगैरे जर आपल्याला करायचे असेल तर 198 रुपीज द्यावे लागतात। परंतु आम्ही ज्या ठिकाणी चाललो आहे त्या ठिकाणी भरपूर अशा ॲक्टिव्हिटीज आहेत, जिथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत, फन ॲक्टिव्हिटीज आहेत। अशा ठिकाणी चाललो आहे। त्या ॲक्टिव्हिटीज व्यतिरिक्त आपल्याला कोणत्याही गोष्टीचे पैसे द्यावे लागत नाही। ऑफिसमधून आतमध्ये गेल्यानंतर आपणाला भरपूर असे स्टॅच्यूज बघायला मिळतील। त्यामधल्या एका ईगलच्या स्टॅच्यू बरोबर माझी मुलगी फोटो सेशन, व्हिडिओ सेशन करताना दिसते। खूप असे आखीव असे भरपूर असे स्टॅच्यू दिलेले आहेत आणि भरपूर असे फ्रूट्सचे पण असे फोटोज लावलेले आहेत। त्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला भारतीय रेल्वेचा एक स्टॅच्यू बघायला मिळतो आणि त्याच्याच पुढे एक जम्पिंग जॅक पण दिलेला आहे, जिथे आपले लहान मुलांना वगैरे फ्री ऑफ कॉस्ट जम्पिंग जॅक करून आणू शकता। मॅप्रो गार्डनचा हा पूर्ण एरिया छोट्या मोठ्या फुलांनी आणि मोठमोठ्या झाडांनी, जी फळझाडे, फुलझाडे आहेत त्यांनी पूर्णपणे भरलेला आहे। त्यातील हे एक मस्तपैकी असं एक फूल होतं। फुलाचं नाव वगैरे माहिती नाही आहे, पण मस्त अशी झाडं लावलेली दिसत आहेत आणि पूर्ण एरिया असा फुललेला दिसतोय। हा सगळा एरिया पाहिल्यानंतर तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला किंवा तुमच्या मुलांना पूर्णपणे असं मन भरून आल्यासारखं वाटेल। नंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला लाजाळूची झाडे दिसली। मग त्याच्याबरोबर आम्ही मजा घेऊ लागलो आणि माझ्या मुलीला दाखवू लागलो की कशा प्रकारे आपण त्यांना हात लावल्यानंतर ती आपली पाने मिटून घेतात आणि फांद्या अशा आखडून घेतात। मग काय, माझी मुलगी त्यांच्याबरोबर खेळायला सुरुवात करायला लागली।
तिथल्या सर्व गोष्टींची मजा वगैरे घेत आम्ही आतमध्ये जायला सुरुवात केली. आम्ही जसजसे आतमध्ये चाललो होतो तसतसे आम्हाला कंटेनर्स दिसत होते आणि त्या कंटेनर्सवरती फ्रूट्सचे असे चित्र काढलेले दिसत आहेत. जसजसं आम्ही पुढे जाऊ लागलो तसतसं आम्हाला पुढे जाताना झाडाच्या आडून एक मोठा झेंडा दिसू लागला. त्याला पाहून मला एकच गाणं आठवलं, मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, तेरे वास्ते निसार है मेरा मन मेरा तन. जर आपल्याला माझं हे गाणं आणि व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. मॅप्रो गार्डनचा हा पूर्ण परिसर पाहिला असता गार्डनची पूर्ण फिलिंग दिलेली आहे, जसं की एखादी नर्सरी एकाच ठिकाणी आणून ठेवलेली आहे आणि भरपूर अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील आणि पूर्णपणे एका साईडला आमराई पण आहे. असा आहे संपूर्ण मॅप्रो गार्डनचा परिसर. आता आपण मेन रोडला आलेलो आहे जो मॅप्रो गार्डनच्या मधोमध आहे, ज्या ठिकाणी मॅप्रो लिहिलेला सेल्फी पॉईंट आहे. मग काय आम्हाला पण राहवलं नाही आणि आम्ही पण तिथे थांबून फोटो सेशन करायला सुरुवात केली. या खाच्या या खाच्या या खाच्या. मॅप्रो गार्डनचा हा परिसर आणि या रस्त्याच्या कडेला लावलेला इंडियाचा भला मोठा झेंडा, या झेंड्याकडे पाहून असं वाटत होतं की आपण वाघा बॉर्डरवरती आलोय की काय, अशीच फिलिंग मला यायला लागली. कोणत्याही ठिकाणी आपण फिरायला गेलोय आणि आपले विघ्नहर्ता बाप्पा यांचं मंदिर नसेल असं क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही या मॅप्रो गार्डनच्या परिसरात ज्यावेळी गेलो आणि त्या ठिकाणी असलेली आपल्या विघ्नहर्ताची आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती पाहून मी पण चाटच पडलो. ही पूर्ण मूर्ती पंचधातूंनी बनवलेली होती आणि एवढी सुबक कलाकृतीने बनवलेली होती की ते पाहून मला असं वाटलं की या ठिकाणीच आपण थोडा वेळ बसून राहावं. आपल्या गणपती बाप्पांच्या छोट्याशा मंदिराच्या मागे जेव्हा मी गेलो त्यावेळी एक औदुंबराचं झाड दिसलं. एखादं बोन्साय असावं त्या प्रकारे त्याला जमिनीतूनच अशा फांद्या फुटलेल्या दिसत होत्या आणि भरपूर अशी उंबरांची त्याला फळं आलेली दिसत होती. हे एवढं बघायला छान वाटत होतं, वातावरण पण खूप छान होतं. त्यामुळे मी त्याच ठिकाणी थोडा वेळ थांबलो आणि निसर्गाचे हे सुंदर रूप आपल्या डोळ्यांमध्येच साठवून ठेवलं. आणि जाता जाता मला असं वाटलं की बाप्पाच्या चरणी आपण एक फूल अर्पण करावं. त्यामुळे मी आपल्या गणपती बाप्पांच्या चरणी एक फूल अर्पण केलं आणि त्या सुबक मूर्तीला जवळून पाहायला सुरुवात केली. या मंदिराच्या पासून थोडं पुढे अंतरावरती गेल्यानंतर आपल्याला हा पूर्ण ॲडव्हेंचर पार्क बघायला मिळेल, ज्या ठिकाणी रॉक क्लाइम्बिंग वगैरे किंवा सायकलिंग अशा प्रकारचे संपूर्ण ॲडव्हेंचर आपल्याला दिसतात. या ठिकाणी आल्यावरती आपल्याला बॅटिंग झोन बघायला मिळेल, ज्या ठिकाणी आपण क्रिकेट वगैरे खेळू शकता. त्या गेमच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला हा स्काय रायडर म्हणून हा ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी आपल्याला सायकल एका रोपवरून उंचावरून चालवायची असते. हा रोप दिसेल आणि इथे एक ॲडव्हेंचर असं बनवलेलं दिसतंय, म्हणजे जसं रॉक क्लाइम्बिंग असतं त्याप्रमाणे एक वॉल बनवलेला आहे आणि त्या वॉलवरती आपण पूर्णपणे बेल्ट वगैरे लावून रोपच्या साहाय्याने वरती चढायचं असतं. या इथे फोटो सेशनसाठी एक स्ट्रॉबेरीचा शेप दिलेला रथ बनवलेला आहे.
या ॲक्टिव्हिटीज करून झाल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला द 60 स्विंग्स असं लिहिलेलं दिसतंय. म्हणजे हा मोठा झोपाळा बांधलेला आहे आणि तो 60 फूट उंचीचा असा एक उंच झोपाळा आहे. या ठिकाणी आपल्याला भरपूर असे सेल्फी पॉईंट्स दिसतील, ज्या ठिकाणी आपण असे उभे राहून सेल्फी वगैरे किंवा फोटोज वगैरे काढू शकता. मॅप्रोची ही अशी स्ट्रॉबेरी गाडी पण आपल्याला दिसेल, छोटे छोटे गार्डन्स दिसतील आणि थोडंसं तिथून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला आता पाहायचं आहे ते म्हणजे फन गेम्स. आता त्या फन गेम्स आहेत त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. फोटो सेशनसाठी या इथे सुद्धा एक बैलगाडी अशी मस्तपैकी रंगवून ठेवलेली आहे. या ठिकाणी आपण सेल्फी वगैरे किंवा व्हिडिओज वगैरे काढू शकता. आम्हीही त्याचा मस्तपैकी आस्वाद घेतला. तुम्ही पाहू शकता माझी मुलगी आणि माझी मिसेस सुद्धा या ठिकाणी मस्तपैकी फोटो सेशन करताना दिसत आहेत. थांब मी तिकीट काढतो. बबडी चॉकलेट उचलून घेणार ना सगळे? इकडे बघ ना, दाखव की तिला किती चॉकलेट्स आहेत बघ. काय 198 ची चॉकलेट येणार आहेत का तिच्या हातात? दिसले का? बघ सगळं भरलेलं आहे चॉकलेटनी. आपण आता या ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी आपल्याला चॉकलेटचा पाऊस आणि चॉकलेटचा मोठा असा बॉक्स अशा फनी गेम्स बघायला मिळतील. ही लहान मुलांसाठीची गेम आहे ज्या ठिकाणी आपण 15 kg पर्यंत जी मुलं असतील त्यांना क्रेनने लटकून ह्या चॉकलेटच्या मोठ्या बॉक्समध्ये सोडलं जातं आणि पूर्णपणे हाताने पायाने आपल्याला जसं हवं आहे त्या प्रकारे आपण या आतमधून पूर्ण चॉकलेट्स वगैरे सगळे उचलून घेऊ शकता. यासाठी आपल्याला 198 रुपीचं तिकीट काढावं लागतं. चला तर आता आपण पहिल्यांदा तिकीट काढून घेऊया. बघायला ये लवकर. बघू ना. तोपर्यंत माझ्या भावाने माझ्या मुलीसाठी तिकीट काढून घेतलेलं होतं. आपण पाहू शकता याच्यावरती 198 रुपीचं हे तिकीट आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे गेम खेळू शकता, कोणत्या प्रकारच्या गेम्स आहेत हे या इथे टी व्हीवरती दाखवलं जातं. हे दाखवण्यासाठी मी माझ्या मुलीला आणलेलं आहे जेणेकरून तिने पण अशा प्रकारची गेम खेळावी. माझी मुलगी थोडीशी घाबरतीये त्यामुळे त्या गेम खेळायला नकार देते, पण तिला थोडंसं ह्या गोष्टी सर्व दाखवून तिचं मन परावर्तित करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मम्माला पण करायला लावायचंय. बबडी ए बबडी कसं घ्यायचं तुला शिकवतो. चल 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 चल. कसं घ्यायचं माहितीये का? ऐक ना. तिकीट वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही ह्या गेम पाशी आलो. मग तेथील लोकांनी तिला एक असा सेफ्टी सूट घालायला दिला आणि हे क्रेनचं बटन एकाने हातामध्ये घेतलं. पूर्णपणे हात आणि पाय त्याच्यामध्ये पूर्णपणे बांधले जातात. अशा प्रकारे ते बांधून टाकतात जेणेकरून कोणतंही मूल त्यामधून पडू नये. दोन्ही हाताने सगळे सगळे उचल उचल. पायाने पण उचल, पायाने पण उचल, सगळे उचल. हा तसे एक नंबर. घे उचल. अरे थांब 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 बाळा बाळा थांब थांब थांब. मग का गे घाबरते? माझी मुलगी थोडी घाबरत होती म्हणून त्यांनी लगेच तिला बाहेर काढलं. तिकडं आम्हाला चॉकलेट भेटली नव्हती. माझ्या मुलीने घाबरून ती चॉकलेट घेतली नव्हती म्हणून त्याचा कसूर संपूर्ण भरून काढण्यासाठी ज्या ठिकाणी चॉकलेटचा पाऊस पडतो अशा ठिकाणी माझ्या मिसेसला सांगितलं की तू जा आणि सर्व चॉकलेट्स घेऊन ये.
या ठिकाणी असा एक फलेरो रेन म्हणून एक असा गेम आहे. त्या गेममध्ये मोठ्या माणसांसाठी हा गेम दिलेला आहे. माझी मुलगी मग टाळ्या वाजवायला लागली ते सर्व काही बघून. आपल्याकडे जेवढा मोठा ड्रेस असेल तेवढा मोठा ड्रेस तिथे घालून यावं असं मी प्रिफर करेन, कारण जेवढी चॉकलेट्स असतात तेवढी जास्त ड्रेस मोठा असेल तेवढ्या ड्रेसमध्ये ती पडतात. या गेमची सुद्धा तिकीट 198 रुपये आहे. मी आपल्याला सर्वात जास्त प्रिफर काय करेन तर इथून कोणत्याही प्रकारचं चॉकलेट आपण विकत घेऊ नये. हा गेम जर आपण मोठी लोक असाल, मोठे मित्र मैत्रिणी जर येत असाल तर आपण इथे येऊन हा गेम खेळावा. याचं तिकीट ही सुद्धा 198 रुपये आहे. 98 रुपयामध्ये आपल्याला जेवढे चॉकलेट्स भेटत नाहीत त्याच्यात चौपट चॉकलेट्स आपल्याला भेटतात. माझ्या मिसेसने ज्यावेळी आम्ही त्याचं आता वजन केलं त्यावेळी ते जवळजवळ 1.5 किलोच्या आसपास ते वजन भरलं. तिने डोक्यामध्ये सुद्धा संपूर्ण चॉकलेट्स वगैरे अडकून आणलेली होती. डोक्यात आणले. आणि त्या सर्व चॉकलेटांचं आम्ही ज्यावेळी वजन करायला गेलो आणि ज्यावेळी वजन करून आम्ही पाहिलं तर 1 किलोच्या आसपास ती चॉकलेटं होती. म्हणजे 1 किलोमध्ये जवळजवळ तुम्हाला 300 ते 400 चॉकलेट्स आपल्याला बघायला मिळतात. किती वेट लिमिट आहे त्याला? 35 का? सगळी फळझाडं फुलझाडं सर्व काही बघून झाल्यानंतर आणि गेमसुद्धा खेळून झाल्यानंतर आम्ही आता विचार केला की आपण आता पेटपूजा करायची आहे. त्या पेटपूजा करण्यासाठी आता आम्ही निघालो आहे रेस्टॉरंटकडे. म्हणजे आता ज्या ठिकाणाहून आम्ही आलो होतो तिकडून परतीचा प्रवास, ज्या ठिकाणी आमचा जो मॅप्रो लिहिलेला सेल्फी पॉईंट होता त्या ठिकाणावरून आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी एक असं मस्तपैकी रेस्टॉरंट आपल्याला दिसेल जे अमराईमध्ये केलेले आहे. त्या ठिकाणी पूर्णपणे काचेचे टेबल लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी बसून आपण फूड खाऊ शकता. म्हणजे जे जेवण वगैरे घेतलेलं आहे ते खाऊ शकता आणि आतमध्ये सुद्धा बसून खाऊ शकता. तत्पूर्वी आम्ही विचार काय केला की पूर्ण ही अमराई वगैरे जो एरिया आहे तो संपूर्ण बघून यायचा. त्यासाठी आम्ही आता बघायला चाललेलो आहे. अमराईतून थोडंसं पुढं चालत आल्यानंतर आम्हाला एक रेल म्युझियम बघायला मिळालं, ज्याची वेळ बंद झालेली होती त्यामुळे आम्हाला तिथे आता जाता आलं नाही. परंतु ते 2 तासानंतर उघडं होणार होतं. म्हणजे 4 ते 5 वाजेपर्यंत ते चालू होणार होतं. त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकलो नाही. किंग साईज पिझ्झा मिळालेला होता आणि एक सँडविच मिळालेलं होतं. आणि हे आम्ही 4 मॉकटेल घेतलेले होते आणि हे फ्रेंच फ्राईज एवढं सगळं घेतलेलं होतं. आणि जर आपला कोणी नातेवाईक किंवा कोणी काम तिथे करत असेल तर आपल्याला तिथे 20 ते 30% डिस्काउंटसुद्धा मिळून जातो. हे सगळं पाहून फोटो सेशन तर झालंच पाहिजे ना. मग काय फोटो सेशन करायला सुरुवात केली. या खचाक या खचाक या खचाक.
खाताना थोडं आदाशासारखं आम्ही तुटून पडलो होतो, त्यामुळे खातानाचा व्हिडिओ काय मी शेअर करू शकलो नाही आपल्याला. परंतु जेवण झाल्यानंतर आम्ही तिथून उठून पूर्ण सगळे सिरप टेस्ट करण्यासाठी निघालो. थोडंसं पुढे अंतरावरती गेल्यानंतर पूर्ण अशी झाडी वगैरे कुंड्या वगैरे लटकवलेल्या दिसत होत्या आणि इथे ग्रीन ॲपल ज्यूस मिळत होता, जो थंड थंड बर्फामध्ये ठेवलेला होता. मग काय, आम्हाला काही सांगायची गरज नव्हती, आम्ही डायरेक्टली घेतला. हा छोटा एवढासा कप बघून म्हटलं आम्हाला याने काय होणार. मग मी, माझी मुलगी, माझा भाऊ, माझे वडील, आम्ही सर्वांनी तुटून पडायला सुरुवात केली. माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला चेस करून तो ग्रीन ॲपल ज्यूस प्यायला सुरुवात केली. ग्रीन ॲपल ज्यूस मला इतका आवडला की 2-3 कप मी भकाभक ढोसून घेतले. ज्यूसचे सॅम्पल घेतल्यानंतर पुढे जाऊन आता आम्हाला चॉकलेटचे पण सॅम्पल घ्यायचे होते, म्हणून आम्ही पुढे पुढे चालत थोडीशी पोटामध्ये जागा ठेवून चाललो होतो. सर्व वेगवेगळे चॉकलेटचे प्रकार पाहत आणि त्यांना न्याहाळत फ्रीजमध्ये बघत बघत आम्ही पुढे चाललो होतो. तेवढ्यात माझ्या वडिलांनी एक सॅम्पल चॉकलेट घेऊन आलेल्याचं आणि माझ्या मुलीला दिलेलं पाहिल्यानंतर मी मुलीला बोललो की जा तिथे उड्या मारत आणि तिथून एक चॉकलेट पुन्हा घेऊन ये म्हणून. तर तिला मी पाठवल्यानंतर ती तिथे गेली आणि तिथे जाऊन उभी राहिली, जेणेकरून तिला ते चॉकलेटचं सॅम्पल मिळावं. मग काय, तिथून एक तिला चॉकलेटचा पीस मिळाला आणि तो घेऊन माझ्याकडे अशी पळत आली की जसं काहीतरी कुठलं तरी युद्ध जिंकले आणि माझ्याकडे बघून मला ते दाखवून हसायला लागली. अरे बाप रे. मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी असलेल्या या मॅप्रो गार्डनमध्ये आपणही यावं असं मला वाटतं, कारण इथे आल्यानंतर आपण अनलिमिटेड चॉकलेट्स किंवा जे सिरप्स असतील त्यांचा आस्वाद घेऊ शकता. मी आशा करतो मित्रांनो आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.